अधिक मासाच्या पावन पर्वानिमित्त सकल ब्राह्मण समाज महिला मंडळच्या वतीने गणपती अथर्वशीर्ष आवर्तनाचा भव्य आणि भक्तिमय कार्यक्रम उत्साहात पार पाडला। आधुनिकीकरणाचा वेगवान युगात आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची जपवणूक करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला भगिनींनी एकत्रितपणे श्री गणरायाच्या चरणी अथर्वशीर्षाचे सामूहिक आवर्तन करत भक्तिमय वातावरण निर्माण केले। मंत्र उच्चारांच्या निनादाने परिसर दुमादुम गेला आणि उपस्थितांना आध्यात्मिक ऊर्जा व समाधानाची अनुभूती मिळाली। सामाजिक बंधिलकी आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। श्रद्धा, संस्कार आणि परंपरेचा सुंदर संगम घडणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी राहणारा ठरला। यावेळेस बदलापूर न्यूजच्या प्रतिनिधींनी महिलांशी संवाद साधत कार्यक्रमाची अधिक माहिती घेतली। प्रतिनिधी शीतल तायडे सोबत बदलापूर न्यूज चॅनल बदलापूर। अधिक महिन्यामध्ये सुरुवातच एवढी छान झाली की आम्ही नदीवरती दीपदानाचा कार्यक्रम केला आणि 3 वर्षांनी एकदा अधिक येतो, त्यामुळे त्या अधिक महिन्याला अनुसरून बरेचसे अशा काही पारंपरिक विधी असतात। त्यामध्येच एक आम्ही असं ठरवलं की आपण अथर्वशीर्ष म्हणजेच आवर्तनाचा कार्यक्रम ठेवू आणि तो कार्यक्रम अलकाताई जागीरदार यांच्या घरी आपण ठेवला। आणि हा कार्यक्रम फक्त अधिक महिन्यापुरता मर्यादित नाहीये, तर दर चतुर्थीला आपण प्रत्येकांच्या घरी जे कोणी आपल्याला इच्छा व्यक्त करतील त्यांच्या घरी आपण हा अथर्वशीर्ष पठणाचा म्हणजेच आवर्तनाचा कार्यक्रम करणार आहोत। आणि हा कार्यक्रम किंवा हे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश एकच आहे की बऱ्यापैकी प्रत्येक समाजामध्ये आधुनिकीकरणाचं पेव फुटलेलं आहे आणि त्या आधुनिकीकरणाच्या नादात माणसं आपली खरी परंपरा, आपल्या चालीरीती या कुठेतरी बाजूला टाकतायत। मग त्याच्यामध्ये वेळ असेल, त्यांचं प्रोफेशन आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु या सगळ्या गोष्टीला नव्याने उजाळा देण्याचं काम सकल ब्राह्मण समाज महिला मंडळ बदलापूर यांच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेला आहे। आणि खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक महिलेचा जो उत्साह आहे तो उत्साह द्विगुणित झालाय। आणि आज हा अथर्वशीर्षाचा जो कार्यक्रम होता आवर्तनाचा, तो आमच्या अलका काकू जागीरदार ज्या आहेत त्यांच्या घरी आपण ठेवलेला आहे। काकू, तुमचं खूप खूप धन्यवाद की म्हणजे हिरिरीने खूप चांगल्या प्रकारे पुढाकार घेऊन त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला। खरं तर ज्या दिवशी सहज विषय निघाला की अथर्वशीर्षाचा आपण कुठे करूया, तर मी लगेच मला वाटलं की बाबा आपण करूया, हरकत नाही, सुरुवात आपल्यापासून करूया। आणि सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं। जेव्हा विचारलं गेलं की किती जण येणार आहेत, अगदी 4 दिवसापूर्वी 17-18 जणी होत्या। मी म्हटलं अरे 17-18 जणीच येत आहेत, पण नंतर हळूहळू संख्या वाढत गेली आणि आज अधिक मासातलं जसं आपण 33 आणि 3 जसं म्हणतो तसे आज 30 आणि 30 मला इथे अथर्वशीर्ष म्हणणाऱ्या महिला मला इथे उपलब्ध झाल्या। मी या सगळ्यांचं खूप आभार मानते आणि मला स्वतःला देखील असं थोडंसं हे होतं की वा छान मिळालं, मला चांगलं पुण्यकार्य करत असतं अधिकात अधिक मिळावं। पुढच्या वेळेला जेव्हा माझ्याकडे येईल तेव्हा 66 नाही आणखीन जास्त मिळालं तरी माझी तयारी असेल। धन्यवाद। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ। आज आम्ही ब्राह्मण समाजाच्या महिला अधिक महिना म्हणून जागीरदार काकूंच्या घरी जमलेलो आहेत। अथर्वशीर्ष आमचा एक सामूहिक कार्यक्रम होता, या निमित्ताने आम्ही 11 वेळा अथर्वशीर्ष बोललेले आहोत। या निमित्ताने ब्राह्मण समाजाच्या महिला एकत्र आलेल्या आहेत, त्यामुळे मला खूपच आनंद होतोय। आणि जागीरदार काकूंनी जो उत्साह दाखवलेला आहे त्या उत्साहामध्ये खूपच इतकं मनाला समाधान होतंय की महिलांना आल्या आल्या हळदी कुंकू लावणं, अत्तर देणं आणि जो आता कार्यक्रम झालेलाच आहे त्या कार्यक्रमानंतर महिलांची ओटी भरलेली आहे त्यांनी आणि जेवणाचा आस्वाद आम्ही घेत आहोत। एवढंच मी बोलते।